काही दिवसांपूर्वी हिंदी पेपरमध्ये एक बातमी झळकली होती की ठाकरे आणि पवार यांनी मुस्लिमांना कन्सोलिडेटेड म्हणजे एक गठ्ठा मतदान करण्याच्या बदल्यात उपमुख्यमंत्री पद देण्याचं मान्य केलं आहे. लोकसभेमध्ये मुस्लिम वोट कन्सोलिडेट झाल्यावर काय होऊ शकते याची चुणूक आपल्याला पाहायला मिळाली आहे. त्यात मुस्लिम संस्था आघाडी पक्षांकडे कधी 40 जागा तर 25% पर्यंत मुस्लिम उमेदवार द्या अशी मागणी करत असल्याचे बातम्यांमध्ये पाहायला मिळते. आता निवडून येण्यासाठी शरद पवार, काँग्रेस आणि आता उद्धव ठाकरे सुद्धा उपमुख्यमंत्रीपदी मुस्लिम उमेदवाराला बसवण्यास सहज आनंदाने तयार होतील अशी त्यांची स्थिती आहे. त्यामुळे खरोखर आघाडीचे सरकार आले आणि मुस्लिम उपमुख्यमंत्री झाला तर काय घडू शकते याचा थोडा कानोसा इतिहासातील घटनांचा संदर्भ घेत समजून घेऊयात. या मुद्द्याचा विश्लेषणात्मक दृष्टिकोन आपण पाहूयात. जेव्हा समाजात मुस्लिम संख्या प्रचंड वाढते तेव्हा पाकिस्तान आणि बांगलादेश निर्माण होतात हे आपला इतिहास आपल्याला शिकवतो आणि याचा पाया वोट जिहादच्या स्वरूपामध्ये रचला जातो. वोट जिहादच्या माध्यमातून एक प्रकारे आयते कोलीतच मुस्लिमांच्या हातात दिले आहे. आधीच जिथे जिथे मुस्लिमांची संख्या अधिक असते तिथे सर्व प्रकारचे अनैतिक काळे गोरखधंदे जोर धरतात आणि त्यात जर उपमुख्यमंत्रीच मुस्लिम असेल तर म्हणजे महाराष्ट्रासाठी दुष्काळात 13वा महिना. जर उपमुख्यमंत्रीच मुस्लिम असेल तर महाराष्ट्राची परिस्थितीसुद्धा पश्चिम बंगाल आणि योगी येण्याआधी जी अवस्था उत्तर प्रदेशची होती यांसारखी होईल. उत्तर प्रदेशमध्ये जेव्हा सपा सत्तेत होते तेव्हा अनेक मुस्लिम बाहुबली निर्माण झाले आणि त्याच खालोखाल निर्माण झाली गुंडागर्दी. एक काळ असाही होता जेव्हा आझम खान, मुख्तार अन्सारी, अतिक अहमद या बाहुबलींचा उत्तर प्रदेशमध्ये आतंक होता. दिवसाढवळ्या हिंदू मुलींवरती बलात्कार करणे, हिंदूंच्या जमिनी हडपणे, हत्या करणे हे खूप सामान्य होते. आसाममध्ये हेमंत बिस्वा शर्मा मुख्यमंत्री होण्याआधी तर नमाज पढायला विधानसभेचे अधिवेशन 10 मिनिटांसाठी स्थगित होत असे. इथे विचार करण्यासारखी गोष्ट आहे, जर फक्त मुस्लिम आमदार निवडून आला तर त्या भागात अशी परिस्थिती निर्माण होते, तर जर त्या राज्याला मुस्लिम उपमुख्यमंत्री मिळाला तर त्याचे काय हाल होतील हे वेगळे सांगायची गरज नाही. उत्तर प्रदेश आणि बिहारमध्ये जसे अखिलेश यादव आणि लालू प्रसाद यादव यांनी स्वतःची एक यादव आणि मुस्लिम यांची वोट बँक होती ज्यांच्यावरती ते सत्तेत यायचे, आता त्यांचाच आदर्श घेऊन महाविकास आघाडी मनोज जरांगे यांच्याद्वारे मुस्लिम आणि मराठा यांच्या मतांचे एकत्रीकरण करून वोट बँक बनवू इच्छित आहे. महाराष्ट्राला मुस्लिम उपमुख्यमंत्री मिळावा म्हणूनच हा सर्व घाट रचला जात आहे. 70च्या उत्तरार्धात अब्दुल रहमान अंतुले नावाचे मुस्लिम मुख्यमंत्री महाराष्ट्रात होते. पुरोगामी चेहरा अशी त्यांची प्रतिमा निर्माण केली गेली असली तरी त्यांच्याच कार्यकाळात शेकडो मशिदींचे मोठ्या प्रमाणावर नूतनीकरण झाले. या नूतनीकरणातला एक भाग म्हणून त्यांच्यावर भोंगे आले, ज्याची अजान आपण आजही ऐकतो आहोत. कित्येक शहरातील मध्यवर्ती जमिनी मशिदींना, मदरशांना म्हणून वाटप करण्यात आल्या. म्हणजेच लँड जिहादची सुरुवात झाली. त्या काळात मोठ्या प्रमाणात पेट्रो डॉलर सुरू झाला. त्या माध्यमातून मुस्लिम समाजाला बळकटी देण्याचा प्रकार सुरू झाला. माहितीसाठी 70च्या दशकाच्या उत्तरार्धात महाराष्ट्रात AR अंतुले हे मुस्लिम नेते मुख्यमंत्रीपदी होते. त्याच काळात म्हणजे 50 वर्षांपूर्वी सांगलीतील मिरज इथं शेकडो मुली अरबांना विकल्या जात असत. महाविकास आघाडी सत्तेत आली तर ही स्थिती पुन्हा उद्भवणार. महाराष्ट्रामध्ये मागील 1 वर्षात 150 लव्ह प्रॉमिनंट केसेस नोंदवल्या गेल्या आहेत. आता तुम्हीच अंदाज बांधू शकता की महाराष्ट्राला पहिला मुस्लिम उपमुख्यमंत्री जर मिळाला तर हे सगळे किती भयावह रूप धारण करू शकेल. आज बिल्डर लॉबीमध्ये घोटाळे करणाऱ्या, 400 कोटींची संपत्ती जमवणाऱ्या बाबा सिद्दीकीची हत्या झाली तर आपण बिश्नोई गँगला धारेवर धरत आहोत. पण अंतुले या मुस्लिम मुख्यमंत्र्यांनी सिमेंटचा इतका प्रचंड घोटाळा केला होता की त्यांना सत्तेतून
पाय उतार व्हावे लागले होते. आधीच महाविकास आघाडी हिंदू विरोधी आणि त्यात उपमुख्यमंत्रीसुद्धा मुस्लिम, मग तर लव्ह जिहाद काय आणि लँड जिहाद काय, कशावर बंधने नसतील. याचाच अर्थ असा की सर्रास हिंदू मुलींना लव्ह जिहादच्या जाळ्यामध्ये ओढले जाईल आणि द केरला स्टोरीसारखे त्यांचे ब्रेन वॉश करून त्यांना इसिस जॉईन करण्यास भाग पडले जाईल. या व्यतिरिक्त पुन्हा महाराष्ट्र बॉम्बस्फोट होणारे शहर म्हणून ओळख मिळवेल. कर्नाटकमध्ये काँग्रेस सरकार आल्यानंतर 1 वर्षाच्या आत राज्यामध्ये बॉम्बस्फोट झाला. 26/11ला काय झाले होते हे तर सांगायलाच नको. कसाब हिंदूच होता, कसाब पाकिस्तानमधून आलाच नव्हता, हे काम RSSचे होते, वगैरे वगैरे. एवढंच नाही तर 26/11 नंतर करकरे, साळसकर, कामटे यांना कसाबने मारले नाही, अशी टीका विरोधी पक्षांनी केली. 1993मध्ये जेव्हा साखळी बॉम्बस्फोट झाला तेव्हा दहशतवाद्यांवरती विरोधामध्ये ॲक्शन घेण्याऐवजी मस्जिद बंदरमध्ये ब्लास्ट झाला आहे, असे शरद पवार यांनी जाणून बुजून खोटे बोलून मुस्लिमांना वाचवण्याचा प्रयत्न केला. मग आता तर काय होईल? पश्चिम बंगालसारखे रोहिंग्या मुस्लिम महाराष्ट्र राज्यात खुल्याने वावरतील व हिंदूंच्या व्यवसाय व नोकऱ्या खाऊन दुसरे बांगलादेश स्थापन करतील. PIFI सकट सर्व मुस्लिम संस्था 2047 पर्यंत भारताला इस्लामिक राष्ट्र बनवणे या एकमेव ध्येयावर काम तर करतच आहेत. याचा फायदा काँग्रेस, शरद पवार आणि आता हिंदू हृदयसम्राट बाळासाहेबांचे सुपुत्र उद्धव ठाकरे सुद्धा घेत आहेत. आपण काय करत आहोत आणि त्याचे परिणाम काय होतील याची किंचितही जाणीव त्यांना स्वतःला, आदित्य ठाकरे किंवा संजय राऊत यांना नाही. आत्ताच मुस्लिम बहुल भागामध्ये हिंदूंवरती कुठल्या प्रकारचे अत्याचार होतात हे काही नव्याने सांगायची गरज नाही. मीरा रोडवरील प्रकरण ताजेच आहे. वक्फला तर अधिकारच मिळेल जमिनी बळकवायला. एवढंच नाही तर आत्ता विशाळगडावर फक्त मस्जिद उभारण्यात आली आहे. जर महाराष्ट्राला पहिला मुस्लिम उपमुख्यमंत्री मिळाला तर ती वेळ दूर नाही जेव्हा छत्रपती शिवाजी आणि संभाजी महाराज ऐवजी औरंग्या आणि टिप्याचे पुतळे उभारण्यात येतील. छत्रपती शिवाजी महाराजांच्या किल्ल्यावरती औरंग्याचे पुतळे हा विचार करूनच राग येतो. काँग्रेसचे महाविकास आघाडीचे सरकार आले तर लाडक्या बहिणींचे पैसे मुस्लिम मुल्ला, मौलवी आणि वक्फ बोर्डाच्या घशात जाणार याची खात्री बाळगा. कारण काँग्रेसने लाडक्या बहिणी योजनेवर कित्येक आरोप केलेले आहेत. त्या विरोधात ते कोर्टात गेले आहेत. त्यांना ही अशा कल्याणकारी योजना बंद करायच्या आहेत हे निश्चित. एकंदरीतच काय, छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्रावरती MVAच्या कृपेने आदिलशाहीची मानसिकता पुन्हा डोकं वर काढू इच्छित आहे. त्यामुळे महाराष्ट्राला, हिंदू समाजाला वाचवायचं असेल तर या लोकांना सत्तेबाहेर ठेवणे याला पर्याय नाही. हिंदू समाजाने एकजुटीने निवडणुकीत आपल्या मताधिक्याची ताकद दाखवण्याची वेळ आली आहे. बटोगे तो कटोगे हे लक्षात ठेवलं पाहिजे.